4 ते 5 दिवसांपासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक कमी झाली। 2 ते 3 भाज्या वगळता इतर सर्वच भाज्यांचे दर त्यामुळे कडाडले। गवारचे भाव चक्क दुप्पट झाले तर शेवगा 150 रुपये किलो, गावठी कोथिंबीर 50 रुपये प्रति जुडी रुपयांना मिळते। पावसामुळे शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। किरकोळ बाजाराशिवाय बाजार समितीत सुद्धा भाज्यांची आवक कमी झाली। भेंडी, शेवगा, गवारची आवक थेट 40% कमी झाल्यानं भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले। कृषी उत्पन्न बाजार समितीतून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक कमी झाली आहे, यामुळे भाजीपाल्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि रोज सकाळपासूनच इथे भाजीपाला घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी असते। मात्र आता सद्यस्थितीला पाहिलं तर भाजीपाल्यांचे भाव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ग्राहकांना मोठा ताण जो आहे खिशाला तो सहन करावा लागतोय। खरं तर नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती, त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, भाजीपाला खराब झाला आणि यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मध्ये जो भाजीपाला येतो त्याचे प्रमाण कमी झालं आणि त्यामुळे आता सध्या भाजीपाल्याचे भाव जे आहेत ते गगनाला भिडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर भाजीपाला घ्यायला आल्यात गेल्या 4-5 दिवसांपासून भाज्याचे भाव जे मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहेत। शेवगा तब्बल 150 रुपये किलोने विकला जातोय, तर कोथिंबीर देखील 50 रुपये जुडीने विकले जाते। याचं मेन कारण म्हणजे पाऊस। याचं मेन कारण म्हणजे पाऊस 4-5 दिवसापूर्वी जो पाऊस झाला नाशिक जिल्ह्यामध्ये त्यानं आतोनात शेतीचं नुकसान झालेलं आहे। आंधीकडे माल ठेवायला जागा नव्हती, आता तुम्ही बघताय पूर्ण सुकसुकाट झालेला आहे, पूर्णपणे शेतीमालाचे नुकसान झाले, त्याच्यामुळे मालाचे भाव वाढलेले आहे। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।